नमस्कार मंडळी, आपल्याला माहिती आहे कालच मतदान झाले. आता सगळे वाट बघतायत ती निकालाची, पण त्याच्या आधी 2 दिवस करायचे काय तर सगळे आपल्या निकालाचे अंदाज बांधत बसले. म्हणून आपले सगळी पुण्यातली सगळी सिनियर पत्रकार मंडळी, विशेष करून फील्डवरची पत्रकार मंडळी, नुसते एसीत बसून गप्पा मारणे नाही, त्यामुळे यांना अनुभव आहे, हे फील्डवर फिरलेले आहेत, त्यामुळे यांचे अंदाज निश्चित खरे असणार आणि आपण ते त्यांच्याकडनं काढून घेऊ. सुरुवात अगदी बापटांपासून करूया. बापट, काय वाटतं पुण्यात काय होतं? पुण्यात काय मजा आहे सगळी. मागचे 2019ची निवडणूक, 2024ची लोकसभा आणि आत्ता मतदानाचा वाढलेला टक्का हा सगळ्यात मोठा परिणाम करणार आहे. आणि तो आत्ता जे एक्झिट पोल झालेत त्याच्यात कुठेही पटकन रिफ्लेक्ट नाही होणार आहे, कारण हा सायलेंट पार्ट असतो. आणि टक्केवारीमध्ये जी मतं वाढली आहेत ना ती नक्की कोणाची हे आत्ता सांगता येत नाही, पण तो सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग असेल असं मला वाटतं. महायुती का महायुती? शुअर लाडकी बहिणीचा फायदा होईल शहरामध्ये. मला तो एकच राज्यात असं नाही वाटत. राज्यात होईल. शहरात किती? 5, 3, 8 किती? शहरात 6-2. गुरुजी भाऊ, तू सगळीकडे फिरलेलं आहे, फील्डवरचं पत्रकार नाही. काय फील्डवरच्या लोकांचं काय, लोक कोणी महत्वच घेत नाही. शेवटी एसीत बसून जे रणनीती करतात ना त्यांचं सगळं खरं होत असतं. तर माझं असं म्हणणं आहे की पुण्यामध्ये जे आहे सगळे इलेक्शन जे ना 5,000, 6,000, 7,000 अशा आतापर्यंतचा 19चा विषय आहे. जसं सर आता बापट सर म्हणले की वाढलेली टक्केवारी कोणाकडे जाणार आहे, तर हा एक महत्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे मला वाटतं लाडक्या बहिणीचा प्रभाव मला काही भागात दिसून आलेला आहे. म्हणजे महिलांचा असं आहे की हातचं सोडून धावत्याच्या मागे नको पाहिला, म्हणजे 3,000 पेक्षा आपले 1,500 तरी आधी हातात ते घट्ट करूयात असं त्यांचं एकंदरीत दिसून आलं. पण हे सगळ्यांनीच केलंय का माहित नाही. आता मी तर ऐकलं त्या पर्वतीमध्ये तू तरी एवढी जोरात चालली म्हणे. आता पर्वती म्हणतात भाजपचा बालेकिल्ला, तिथं माधुरी मिसाप पडणार अशी चर्चा सगळी बाकीच्यांनी सुरू केलेली आहे. तर असं जर सुरू होत असेल ना, जर पर्वती जर भाजपची जर धोक्यात आलेली असेल तर तुम्ही लिहून घ्या, फक्त कोथरूड शिवाय बाकीच्या 7 जागा महाविकास आघाडीकडे जातील. नाही, असे पुढे सोडल्या जातात. त्याच्यामुळे असं म्हणणं त्याच्यावर फार विश्वास ठेवायचा. हा, मग त्याच्यावर जास्त विश्वास ठेवायचा नाहीये. तर अशी एखादी चर्चा आहे की एवढी आताची सगळीकडे निवडणूक आहे, त्याच्यामुळे एखादंच कोणाचं तरी नाव घेणं आणि हा निवडून असं म्हणणं बरोबर नाही. पण एकंदरीत कल बघता मला असं वाटतं की किमान एकतर झालं तर 4-4 पण होईल. 4 महाविकास आघाडी, 4 महायुती, 5 महायुती, 3 महाविकास आघाडी असं पण, किंवा 6 उत्सुकता कसब्याची, कारण आपण माहिती आहे कसब्यानी सगळं राज्याचा ट्रेंड बदललं. हा, कसब्यामध्ये असं वाटतं की मला धंगेकरांना काय खूप सोपी इलेक्शन राहिलेलं नाही आणि रासनेंना काय फार सोपी नाही. त्यांचा जो बालेकिल्ला आहे प्रभाग 15 भाजपचा, तिथून पण थोडीशी गडबड रासनेंच्या विरोधात झालेली आहे आणि धंगेकरांवर पण बरेच त्यांचे जवळचे लोक नाराज झाले असं म्हणतात. आता त्याच्यामुळे नाव घेऊ शकत नाही आपण की हा हमखास येऊ शकेल. खडकवासल्यामध्ये मला वाटतंय की काही होणार तापकीर काही मतांनी येतील असं मला वाटतं. मी नाव घेऊ शकतो, तिथे तापकीर येऊ शकतात असं मला वाटतं. मावळमध्ये टफ फाईट झालेली. हो, मावळमध्ये यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील शेळके विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचेच बापू बेगडे उभे होते आणि त्यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. राज्यातला असा एकमेव मतदारसंघ होता की ज्या ठिकाणी आघाडीने कोणताही त्यांचा अधिकृत उमेदवार न देता अपक्षाला पाठिंबा दिला होता. पण सुनील शेळकेंना लाडक्या बहिणीचा फायदा होईल असं दिसून येतं. शेळके तारतील, लाडकी बहीण तारेल, शेळकेंना तारेल असं दिसतंय सध्याचं चित्र. हा मावळ मतदारसंघ अशासाठी महत्वाचा, तिथं महायुतीतले भाजप सुद्धा अपक्ष सोबत होतं. सर्व पक्षीय विरुद्ध सुनील शेळके. मोहोळमध्ये काय होईल? मोहोळमध्ये आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी याच्यामध्ये प्रमुख लढत आहे. आणि पहिली वेळ इथले जे माजी आमदार जे आहेत अजित पवार गटाचे राजन पाटील यांच्या विरोधात पहिली वेळ तालुक्यातले सगळे विरोधक एकवटलेले आहेत. त्याच्यामुळं जे शरद पवारांचा जो उमेदवार आहे त्याच्या पाठीमागं आत्ता या गाडीला खूप मोठी ताकद आहे. आणि हे जरी असलं तरी राजन पाटलाचे जे गावागावामधले जे त्यांनी बांधलेला मतदार आहे किंवा जोडलेली माणसं आहेत, ग्रामपंचायतचं इलेक्शन ज्या पद्धतीनं असतं प्रत्येक माणूस कुठेतरी विभागलेला असतो त्या पद्धतीनं आत्ता विधानसभेची तिथं परिस्थिती अशी दिसते. त्यामुळं जरी काटिके टक्कर असली तरीही थोड्याफार मताने हे अजित पवारांचे जे यशवंत माने आहेत ते जिंकतील असं वाटतं. पण तरी सांगता येईल. माड्यात बबनदादांनी अक्षरशः घड्याळ नाकारलं सीट वाचवायसाठी, काय फरक होणार का? त्याचा परिणाम जाणवेल ना, नक्कीच जाणवेल. कारण तिथं त्यांनी जरी घड्याळ नाकारलं असलं तरी अजित पवारांनी तिथं काँग्रेसमधले जे महिला आहेत उमेदवार त्यांना तिथं दिलेलं आहे. त्याच्यामुळं घड्याळाची मतं बबनदालाच मिळतील असं नाहीये. आणि त्याच्यामध्ये
शरद पवारांचा जो उमेदवार दिलेला आहे अभिजित पाटील मला सांग, तो खूप सोलापूर strong आहे. जिल्ह्याचा आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहिते, शरद पवार आणि शिंदे हे तिन्ही पुन्हा एकत्र आले कळबुळ. आपल्याला माहिती 10 वर्षापूर्वी हे तिघांनी राज्य केलं त्या जिल्ह्यावर. आता तिघं एकत्र आलेत, काही फरक जाणव? त्याचा परिणाम मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस आणि सांगोल ह्या तिन्ही 4-5 तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा परिणाम दिसेल असं वाटतं. तुम्ही सगळे राज्याचे सांगा. राज्याचा विचार करत असताना म्हणजे ओव्हरऑल आपला पूर्ण बघितला तर आता परिस्थिती अशी आहे की जे सुरुवातीला चित्र होतं महाविकास आघाडीला जरा चांगलं वातावरण आहे, पण नंतरच्या टप्प्यामध्ये ज्या पंतप्रधान मोदींच्या झालेल्या ज्या सभा आणि नंतर एक इथे काही इश्यू निघायला लागले त्याच्यामुळं वातावरण थोडंसं बदललं आणि महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये महायुतीला थोडं वातावरण सकारात्मक झालेलं दिसतंय. त्यामुळे एकंदरीत आत्ता जर चित्र पाहिलं तर महायुतीला बऱ्यापैकी जास्त म्हणजे जे आता ते एक्झिट पोल येतात तो अंदाज थोडाफार बरोबर असेल असं एकंदरीत पुण्यात दिसतंय. काय होतं? पुण्याची स्थिती आहे ते पुण्यामध्ये जे काही मतदान झालेलं आहे ते काही जरी 6 ते 7% मतदान वाढलेलं असलं तर असं म्हणतं की मतदान वाढलं की बदल होतो, पण हा जो आकडा आहे जो मतदानाचं प्रमाण हे इतकं नाही वाढलेलं. ते जर 60-65% झालं असतं तर आत्ताच्या असलेल्यामध्ये परिस्थितीत बदल झाला असता, परंतु आता फक्त एखाद दुसऱ्या ठिकाणी जर बदल झाला तरच, नाहीतर आहे त्याच परिस्थितीत तशाच प्रकारचं चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळेल. झालाच थोडासा बदल. पोरशेकारामुळे वडगाव शहर खूप गाजलं होतं. वाचेल कधी आमदार? पोरशेकाळचं प्रकरण हे राज्याला देशाला माहीत झालं. स्थानिक प्रश्न तिथले वेगळे आहेत. तिथला मतदाराला या प्रकरणावरती फारसा प्रभाव होईल असं काही वाटत नाही. त्याचं कारण तिथला प्रश्न हा पाणी प्रश्न आहे. टँकरने पाणीपुरवठा हा आहे तिथल्या. त्यामुळे लोकांनी जे मतं तिथले करणार आहेत त्यांना त्या अपघाताच्या प्रकरणाचा आणि तिथल्या त्यांच्या प्रश्नांचा हे जोडायचा प्रयत्न जे तटस्थ असतात ते करतात, परंतु तिथल्या स्थानिकांचे प्रश्न हे आहेत. पाणी प्रश्न तिथला मुख्य आहे, तो तिथे गाजणार आहे. म्हणजे टँकर माफिया हा जो शब्द वापरला जातो त्याच्यावरून ते इलेक्शन झाले, त्यामुळे त्याचा काय तो फारसा परिणाम हा वडगाव शहरीवरती होणार नाही असं दिसतंय. हा फील्ड रियालिटीचा फरक आहे बघा. म्हणजे सगळ्या पेपरातनं काय वाटतं, सुनील अण्णा टिंगरे पोरशेकार प्रकरणामुळे गेले, पण समोरचा उमेदवार जो तो टँकर लॉबीवाला आहे, त्यामुळे त्याचा निश्चित फरक होईल. त्याचा नक्कीच होणार आणि तोच विषय प्रचाराचा मुद्दा तोच झाला होता, त्याच्यावर फार चर्चा झाली नाही. परंतु म्हणून म्हणलं की तिथला जो स्थानिक मतदार जो आहे तो हाच विचार करतो, माझा पाणी प्रश्न जो आहे तो सुटलो आहे, आता नाही सुटला. तो इतक्या म्हणजे हा मतदारसंघ 2009 नंतर झालेला आहे आणि त्याच्या आधी हा मतदारसंघ नव्हता अस्तित्वात. त्यामुळे 9 नंतर जर पाहिलं तिथं पहिले आमदार जे आहे ते बापू पठारे तिथले होते आणि त्यानंतर आता परत ते 2 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा उभे आहेत आणि परत त्यांचा विषय जो आहे तो टँकरशी झाला. आणि हडपसरची स्थिती जरा थोडी म्हणजे अशी दिसते की जगतापांच्या दृष्टीने थोडं वातावरण चांगलं झालेलं दिसतंय आणि साईनाथ बाबर हे जे उभे राहिलेत त्याचा फटका नकळत होईल का तुम्हाला तेच विचारायचं. पुण्यामध्ये मनसेने अशी ठराविक ठिकाणी उमेदवार दिले, ते नेमके कोणाच्या फायद्यासाठी होते जरा सांगू नका. झालं 4ही ठिकाणी जर आपण विचारलं तर वेगवेगळे आहेत. म्हणजे आता कोथरूडमध्ये घेऊ आपण. कोथरूडमध्ये किशोर शिंदे जे आहेत हे उमेदवार, याचा जो परिणाम जो आहे तो म्हणजे असं वाटतं की आता किशोर शिंदेंनाही 4थ्यांदा मनसेने संधी दिली. त्यांचा आतापर्यंतची निवडणुका पाहिला तर त्यांनी कुठल्या तरी उमेदवाराला पाडायचंच काम केलं. विनिंगच्या फक्त एकदाच झालेली ती पहिली निवडणूक झाली 2009ची, तेव्हाच ते फक्त त्यांच्यामध्ये आणि चंद्रकांत मोकाटे यांच्यामध्ये लढत झाली होती. त्याच्यानंतरच्या पुढच्या इलेक्शन जर पाहिल्या तर त्यांची मताधिक्य कमी होत गेले. आत्ताची स्थिती जी आहे तर इथं त्यांचे उमेदवारी ही भाजपला पवार दिसते, कारण मोकाटे आणि शिंदे, मोकाटेंचे शिंदे एक काळचे सहकारी होते, त्यामुळे त्यांची काही मतं जी आहेत ती समान आहे. त्यामुळे तिथं कोथरूडमध्ये आपल्याला मनसेचा उमेदवाराचा हा फायदा हा चंद्रकांत पाटलांना होईल, म्हणजे भाजपला होता दिसेल. दुसरीकडे खडकवासल्याला गेला, खडकवासलं चित्र आणखी वेगळं आहे. तिथं पण तसंच आहे की ऐन वेळेला शेवटच्या क्षणी मनसेने तिथे मयुरेश वांजळेंना म्हणजे रमेश वांजळेंच्या मुलाला तिकीट दिलं, तर त्याचा आता असं तोपर्यंत स्थिती होती की मनसे तिथं चर्चेतच नव्हती. म्हणजे वांजळेंच्या निधनानंतर मनसेने त्या मतदारसंघाकडे दुर्लक्षच केलं होतं, परंतु त्यांच्याच कुटुंबात तुतरेल पाडेल उमेदवार उभं केला अशी चर्चा. अगदी बरोबर आहे. आता परिस्थिती असं आहे की वांजळे हे चर्चेमध्ये येताना वाटत होते 3 नंबरला असतील, पण ते आता ते 1-2च्या मध्ये रेसमध्ये आहे. अशी स्थिती पूर्णपणे बदललेली दिसते खडकवासल्यामध्ये. म्हणजे आतापर्यंत असं वाटतं की ते पाडण्यासाठी आहेत, आता वांजळे तिथं वेगळं पण चित्र होऊ शकतं अशा स्थितीत पण आहे. त्यामुळे इथं थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. हडपसरला जे आहे तर हडपसरचा साईनाथ बाबरांचा त्यांचं फक्त ते मतच घेण्याचं काम करतील, त्याचा परिणाम दोघांनाही फटका बसताना दिसणार आहे. आता हेही म्हणजे इथलं मनसेच्या उमेदवारांची ही स्थिती एकंदरीत दिसते. तुम्हाला काहीतरी सांगायचं? आता जो सुजितने उल्लेख केला तो केवळ मनसे असा फॅक्टर असं नाही, राज्यभर मला असं वाटतं 50 मतदारसंघ कमीत कमी असेल. मी काल ते यादी काढली
जिथं तुल्यबळ बंडखोरांचा सगळ्यात मोठा परिणाम तिथल्या निकालांवरती होईल आणि त्यामुळे कोण किती मतं खातो याच्यावरती कोण निवडून येईल हे ठरेल. आणि असं 50 मतदारसंघ आहेत. पुण्यात तर 3 आपल्याला समोर दिसता येतात, पण हे राज्यात पण सगळ्यात मोठे. आणि मला तुमच्याकडनं सांगलीचे रिझल्ट हवेत. तुम्ही सांगलीचे आहात, तिकडलं नेहमीचे जे टायकून आहेत त्यांना यावेळेस बऱ्यापैकी धक्के देण्याचे प्रयत्न होतोय. धक्के देण्याचा प्रयत्न झाला तरी ते येणार. काही येतील. जयंत पाटील येणार, विश्वजित कदम येणार. ती एक निवडणुकीच्या काळातली फार अशी याची गोष्ट असते ना, घासून नाही ठासून आलो तर ते घासून निवडणूक सगळीकडेच आहे. इतकं सहजासहजी सगळे येतील असं मला वाटत नाही. पण सांगलीचं चित्र मी काल काही माझ्या मित्रांशी बोललो, 4-4 असं होईल असं तिथं दिसतं. तिथले साखर कारखानदार त्यांची सीट राखणार. हा, घासून येतील पुन्हा तेच. म्हणजे पुन्हा तेच. आता बारामती, मलिदा गँग, बाहेरचा आतला, पवार फॅमिली, सगळं सांगायचं महाराष्ट्र. बारामतीमध्ये यावेळीची निवडणूक खूप अशी ट्विस्ट करणारी झाली. शरद पवारांनी जे लोकसभेला जे तिथे गेम चेंजर शरद पवार ठरले, त्यामुळे जी अजित पवारांच्या वाट्याला कधीही संघर्ष नव्हता, तर शरद पवारांच्या खेळांमुळे यावेळेस अजित पवारांच्या वाट्याला संघर्ष आला. जे 1,65,000 मतांनी अजित पवार त्या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते. अनेकांचं डिपॉझिट जप्त केलं, पडळकरचं असेल, अनेक नेत्यांचं डिपॉझिट जप्त केलं. पण ह्यावेळेस अशी परिस्थिती नाहीये. योगेंद्र पवारांनी अजित पवारांच्या पुढे आव्हान निर्माण केलेलं आहे. ग्रामीण जो बारामतीतला मतदारसंघ आहे, सुपा असेल, माळेगाव असेल, पंधरे असेल, या परिसरामध्ये मतदार बोलत नाहीत, पण ते कार्यक्रम करतात. असं लोकसभेला मी स्वतः अनुभवलं, काल मी तिकडे. येस, तर तशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे बारामतीच्या मतदारांचा गृहीत धरून आता दोन्ही उमेदवार पुढे जाऊ शकत नाहीत. पण मला असं वाटतं की एकंदर अजित पवारांच्या तिथल्या कामाचा अनुभव बघता, अजित पवारांचा तिथला विकासाचा मॉडेल बघता, तर अजित पवारांना थोडी पसंती देतील लोक आणि अजित पवार निवडून येतील असा विश्वास वाटतो. लीड कमी 100% लीड कमी होईल. 1,65,000 लीड राहणार नाही. आज आपण जर बघितलं तर अजित पवार 70 गावामध्ये फिरलेले आहेत की आतापर्यंत मला कळते असं एक सभा घ्यायची, एक सभा घ्यायची, शेवटची सभा. आणि मशीन हायस्कूलला जी शेवटची सभा होती, आपण पण ती कव्हर केली ती अनेक वेळा. त्या सभेमधून पूर्ण बारामतीचं वातावरण बदलून जायचं. कार्यकर्त्यांच्या जीवावरती निवडणूक असायची. परंतु आता जी अजित पवारांकडे सामान्य जनताची तक्रार करते, हे कार्यकर्त्यांमुळे आम्ही तुमच्या बरोबर नाही. तुम्ही जे मलिदा गँग म्हणले, तर मलिदा गँग म्हणजे ती गँग. गावामध्ये 1-4-2 मलिदा खाणारे असतात, त्याच्यामुळे सामान्य जनतेला नेत्यापर्यंत पोहोचता येत नाही. ही लोकांची तक्रार. स्वतः कबुली दिली त्याची भाषणात. 100% कबुली दिली. कारण प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मलिदा गँग जर तुमच्या बरोबर असेल तर आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाही, असं स्पष्टपणे अजित पवारांना लोक सांगताना दिसत आहेत. त्यामुळे दादांनी थोडंसं जर तुम्ही बघितलं तर अनेक नेत्यांचे राजीनामे स्थानिक पातळीचे घेतलेले अजित पवारांनी लोकसभेच्या नंतर आपण पाहिलं. त्यामुळे मलिदा गँगचा हा परिणाम त्या परिसरात आहेच. आता तुमचं होम टाउन इंदापूर, हर्षवर्धन गेली बिचारे 10 वर्ष लढतोय, ह्यावेळेस तरी संधी आहे की नाही? हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये सर्वात महत्वाचा ट्विस्ट निर्माण केलाय तो प्रवीण माने यांनी, की असं अपेक्षितच नव्हतं इंदापूरकरांना की ते एक तिसरे उमेदवार येतील आणि दोघांनाही तसं इलेक्शन दृष्ट्या गॅसवर ठेवतील. तर अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. आज कुठल्याही बाजूनी कोण निवडून येईल इतकं स्पष्टपणे सांगू शकत नाही. कारण प्रवीण माने यांनी जे मतदान, मला असं वाटतं की प्रवीण माने 25,000 ते 30,000 मतदान खातील. आणि हे जर मतदान खाल्लं तर ते नेमकं कोणाच्या पार्ट्यातलं कमी जास्त करणार आहे. कारण इंदापूरमध्ये कसं आहे की सरळ सरळ 2 समाजामध्ये ही निवडणूक होत असते, मराठा समाज आणि धनगर समाज. तर ह्या समाजामध्ये ही निवडणूक होत असताना यामध्ये अन्य जो समाज आहे तो बऱ्याचदा भरणेंच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु यावेळेस शरद पवार असल्यामुळे, तुतारी असल्यामुळं मुस्लिम समाज आहे तो मला असं वाटतं की हर्षवर्धन पाटील यांना बळकटी देईल. माळी समाज यापूर्वी पूर्णपणे हर्षवर्धन पाटलांच्या बाजूने पाहायला मिळायचा, परंतु यावेळेस भरणेंनी त्यांच्यातील काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर घेण्यास त्यांना यश आलेले. परंतु प्रवीण माने यांनी या निवडणुकीमध्ये खूप ट्विस्ट केलाय. ही निवडणूक हायहोल्ड करून टाकलेली आहे. इकडे दौंड आहे, नंतर आंबेगाव, वळसे पाटील. वळसे पाटीलांना मला असं वाटतं की फार तिथं जे काही दाखवलं गेलं की शरद पवारांनी पण तिथं पाडा 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 जे हे केलं की जे बारामतीमध्ये केलं नाही किंवा बाकी ठिकाणी केलं नाही. मला असं वाटतं की दिलीप वळसे पाटलांचं गेल्या 20-25 वर्षातलं तिथं काम आहे, तर दिलीप वळसे पाटलांना त्या ठिकाणी थोडंसं पोषक वातावरण राहील आणि निवडून सिंपत्ती त्यांना मिळेल. 100% सिंपत्ती मिळेल. कारण की दिलीप वळसे पाटलांचा ग्रामीण भागाशी असलेला टच, देवस्थानशी असलेला भीमाशंकरचा टच आणि बाकी सर्व गोष्टी जर एकंदर पाहिल्या तर वळसे पाटलांनी तिथले समीकरण आपण वर्षानुवर्ष पाहिलेले. इतक्या सहजासहजी वळसे पाटलांचं नेतृत्व आंबेगावकर बदलणार नाहीत. बेसिकली काय होतं, आपल्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न झाला का तिथली स्थानिक जनता जी आहे ती पेटून उठते, ते दिसेल. बरोबर, अगदी बरोबर आहे. वळसे पाटील तिथून निश्चितपणे निवडून येतील. मी स्वतः त्या मतदारसंघात गेलेलो आहे आणि माझं जे काय ऑब्झर्वेशन आहे ते वळसे पाटलांना लीड असणार नाही गेल्या वेळी, एवढं निवडून नक्की येतील. राज्याचं काय? राज्यामध्ये
महायुती आणि महाविकास आघाडी. आता राज्यातलं म्हणजे थोडंसं डिटेल बोलावं लागेल. 2 महिन्यापूर्वी महाविकास आघाडीचं इतकं चांगलं वातावरण होतं की महायुती सत्तेत येईल असं कोणी स्वप्नातही म्हणत नव्हतं. कालचे एक्झिट पोल बघितले, मॅक्सिमम एक्झिट लाडकी बहीण पावली 100% पावली, 100% पावली. आणि ती जास्त एकनाथ शिंदेना पावली असं मला म्हणायचं. जरांगे फॅक्टरचं काय मग? जरांगे फॅक्टर तुम्हाला दिसेल, म्हणजे दिसणार नाही असं नाही. जरांगे फॅक्टर तुम्हाला मराठवाड्यामध्ये निश्चितपणे दिसेल. मराठवाड्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त जागा हे महाविकास आघाडीला मिळतील. जरांगे फॅक्टरनी काम केलेलं आहे. अगदीच तो निग्लेक्ट झाला आहे, संपून गेला आहे असं समजण्याचं काही कारण नाही. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मतदारसंघामध्ये आहे, तो निश्चितपणे आहे. फक्त जे काही हवा झाली होती तितकं काही तो नाही आहे. बरं, आपलं मोहिते पाटलाचं माळशिरस तुमचं होम टाऊन तिथं काय मोहिते पाटील आणि ठरलेलं आहे. उत्तम जानकर एकत्र आल्यामुळं लीड किती राहील एवढाच विषय आहे. म्हणजे पार्सल पॅक करणार. पण त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी जी मी डोळ्याने पाहिलेली आहे, महिलांचा जो रिस्पॉन्स आहे ना तो आपल्या सातपुतेंच्या बाजूने खूप चांगला आहे. आणि सातपुतेंनी 60-65 हजार जरी क्रॉस केले ज्या पद्धतीने, ते एकाकी झुंज आहे त्यांची. मोहिते पाटील उत्तम जानकर एका बाजूला खरं काही राहत नाही, पण तिथला जो तरुण वर्ग आहे आणि महिला आहेत हे रामभाऊ सातपुतेच्या बाजूनं आहेत. जसं यांनी पंधरे आणि बारामतीतली उदाहरण दिली तशी तिथं सुद्धा अनेक लोक आहेत, उघडपणे बोलत नाही आहेत, पण ते मतदानातच दिसतील. 50-60 हजार 70 हजारपर्यंत जर रामभाऊ गेला तर म्हणजे पराभव होणारच आहे, पण तो त्याचा नैतिक विजय असेल. आणि मोहिते पाटील आणि जानकरांचा तो पराभव असेल, नैतिक पराभव असेल. मला एक सांगा, हे लाडकी बहीणचं एक 50-60 जागा राज्यातल्या अशा कडाकाठोर असतात ते, मी इकडून तिकडे लाडक्या बहिणीचे वाचू शकेल त्या जागांना? लाडक्या बहिणीचा जो परिणाम आहे तो ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात झालाच आहे आणि शहरांमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये पण परिणाम झालेला आहे. लाडकी बहीण हा खरोखरच या सरकार, म्हणजे हे सरकार सत्तेत आलं महायुतीचं, तर ते केवळ लाडक्या बहिणीमुळे येणार आहे. कारण 2 महिन्यापूर्वी जर आपण विचार केला, 2 महिन्यापूर्वीच्या एकूण राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर कुणी स्वप्नातही असं म्हणत नव्हतं की महायुती सत्तेत येऊ शकते. 2 महिन्यातला हा जो फरक आहे तो हा केवळ लाडक्या बहिणीचा परिणाम आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, उद्धव ठाकरे आणि मंडळींनी तिकीट वाटपामध्ये अट्टहासापोटी गद्दारांना पाडा म्हणत जे काही उमेदवारीचा गोंधळ घातला त्याचाही परिणाम आहे. हो, विदर्भात नाही खरं तर काँग्रेसला दिलं असतं विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे. तुम्हाला मी डझनावरी मतदारसंघ सांगेन की जिथं उद्धव ठाकरेंनी गद्दारांना पाडा म्हणत दुराग्रहापोटी गोंधळ घातलेला आहे. तुम्हाला पाटणचा फायदा महायुतीला होणार 100%. मी म्हटलं ना, यांनी घातलेला गोंधळ आणि लाडकी बहीण या 2 मुळे आपण माहिती येऊ शकते याची चर्चा करतोय. राज्यभरात काय मास्तर होईल? म्हणजे तुमचा एवढा अनुभव आहे, मी पहिलं पुण्यात सुरुवात करू, नंतर मग राज्य. पुण्यामध्ये 4 ते 5 एवढ्या जागा युतीला मिळतील, 3 ते 4 जागा आघाडीला मिळतील. जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये दोन्ही बाजू 5-5 जागा घेतील असं चित्र आहे. मग एखाद्या मोठ्या नेत्याला असं हाबाडा मिळेल असं काय आहे का? म्हणजे तुम्हाला वाटतं जी चर्चेत राहिलेली फाईट आहे, म्हणजे मावळ असेल, तिकडे इंदापूर असेल, बारामती असेल, इकडे आंबेगाव असेल, काय वाटतं? माझ्या मते इंदापूरला हर्षवर्धन पाटील येतील, मावळामध्ये बापू भेगडे येतील, वळसे पुढे असं आता माझी जी माहिती आहे त्यानुसार बापू भेगडे मागे सगळी ताकद एकत्र झालेली आहे. आणि विरोधातली ताकद ही निवडणुकीमध्ये या विरोधकांना मतदान म्हणजे अँटी बीजेपी एक थोडीशी वेव जी लोकसभेला होती ती वेव कंटिन्यू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीमुळे काही एक 15-20 हजार मतं वाढत जात असली तरी देखील आघाडीच्या बाजूनच अजून लोकमत आहे असं. बरं, आता आपण डायरेक्ट शेवटचं क्विक पोल घेऊ. महायुती आणि महायुतीला किती जागा राज्यात? एक क्विक घेणार. 140 पर्यंत आघाडी राहील आणि 120 ते 125 पर्यंत युती राहील. माझ्या दृष्टीने दोघांना 50-50 चान्सेस आहेत. आकडा सांगा ना. 140 पर्यंत महायुती जाईल आणि त्याच्याच आसपास महाविकास आघाडी पण राहील. त्यामुळे सत्तेत कोण येणार हे एक 5-10 लोकच अपक्ष आहेत. ते अपक्ष एक 10 ते 15च्या अपक्षाने छोटे पक्ष मनसे असेल किंवा हे 10-15 जण ठरवणार आहेत. महायुतीला 145 जागा मिळतील, 120 पर्यंत महाविकास आघाडी जाईल आणि मला असं वाटतं की मेजॉरिटीमध्ये हे तिघं मिळून सरकार स्थापन करतील. ते की महाविकास आघाडी 120 ते 125 आणि महायुती 140 ते 45च्या आसपास असेल. त्यामुळे अपक्षांची गरज पडणार आहे आणि त्याच्यानंतरच काहीतरी निर्णय असं एकंदरीत दिसते. म्हणजे कोणालाही असं पूर्णपणे मेजॉरिटी मिळेल किंवा बहुमत मिळेल अशी स्थिती नाहीच आहे. महाविकास आघाडी 140 पर्यंत जाईल आणि महायुती त्याच्याच आसपास असेल, पण जे काही सत्तेचं गणित असेल ते इतर जे येणार आहेत त्यांच्या हातात असेल.
मॅजिक फिगर पास करते कोण? 145 महायुती. महायुती 130 ते 140 च्या आसपास आघाडी आणि युती राहील, पण सत्ता कोणाची ठेवायची राज्यामध्ये याचा निर्णय अपक्ष घेतील. मी आता या सगळ्यांचा अंदाज घेतला ना, सगळे महायुतीला काठावर नेऊन ठेवतात, पण एकही असं महाविकास आघाडी येईलच ठामपणे. मला वाटतं एक आहे, तुम्ही सांगा कसं. मूळ भाजपची जी ताकद आहे ती विदर्भ आहे. विदर्भामध्ये यंदा भाजपचे गेल्या वेळेसारखेच यंदाही कमी होणार आहे. मराठवाड्यामध्ये युतीला संधी नाही. पश्चिम महाराष्ट्र इक्वल जाईल. कोकणात जरी युती पुढे असली तरी मुंबईमध्ये ठाकरेचा प्रभाव राहील. त्यामुळे युतीला मुंबईमध्ये रोखलं जाईल. विदर्भामध्ये खरं तर ते सगळ्या जागा काँग्रेस दिल्या असते तर नक्कीच सरकार सत्तेत आलं असतं महाविकासचं. पण तिथे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जे काही जागा हट्टाने घेतल्या त्याचा फटका बसला ना. त्यातली गंमत सांगू का मी, जशी दिल्लीतली सत्ता ही उत्तर प्रदेशातनं जाते तशी महाराष्ट्रातली जी सत्ता आहे ती विदर्भातनं जाते. पण विदर्भात आपला निवडणुकीच्या आधीचा सगळ्यांचा, आपल्या बातमीदारांचा सुद्धा, पत्रकारांचा अंदाज होता की एकदम काँग्रेसला खूपच चांगली स्थिती आहे. पण जे जागा मिळाली ना यांच्या भांडणात, जागा कमी मिळाल्या आणि भाजपनं गेल्यावेळी त्यांचे जे अध्यक्ष आहेत आत्ताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारून जी चूक केली होती ती चूक यावेळी सुधारली आणि गेल्यावेळी जो प्रचंड नुकसान झालं होतं तेवढं नुकसान त्यांचं विदर्भात यावेळी होणार आहे, डॅमेज कंट्रोल केलंय. आणि त्याच्यामुळे आपण जे म्हणतो ना सत्तेच्या जवळ ते पोहोचत आहेत. लाडकी बहीण असेल, यांच्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्या चुका आहेत आणि त्याच्यात त्यांनी विदर्भात केलेली सुधारणा आहे स्वतःमध्ये, त्याच्यामुळे ते सत्तेच्या जवळ पोहोचत आहेत. निकालानंतर अजितदादांचं भविष्य काय? निकालानंतर अजित पवार मला असं वाटतं की भविष्य चांगलं राहील, कारण ते महायुती बरोबर आहेत आणि महायुती त्यांना चांगली संधी मिळेल. कारण लाडकी बहिणींना गावोगाव पोहोचवण्यामध्ये अजित पवारांचं चांगलंही आहे आणि त्यांना 25 जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. असं जे काही बोललं जाते की अजित पवार पूर्ण निकालानंतर अजित पवारांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, तर असं काय फार होणार नाही. अजित पवारांचा एकतंबी कारभार परत आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळेल. मला सांगा, असं काही होऊ शकतं म्हणजे जसं 19ला एकदम फर्स्ट केसमध्ये उद्धव ठाकरे डायरेक्ट इकडे आले आणि सगळी गणितच बनवून, तसं आता असं काही एकदम चमत्कार बघायला मिळेल का? निकालानंतरच्या आकड्याचं गणित जुळवतं ना. असं चमत्कार म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं हे आपण आता पाहिलंच आहे, मागच्या काही 5 वर्षात पाहिलं. परंतु आता तशी वेळ येईल असं काय वाटत नाही. बहुतेक हे जे आहे ते काय असेल ते जे 3 पक्ष आहे का 4 एकत्र आहेत तसेच राहतील. एकदम काय अशी परिस्थिती येणार नाही की हा इकडचा तिकडे जाईल. पण राजकारणात काही होऊ शकतं हे मात्र आपल्याला मानायचं. शेवटी केंद्रात भाजप सत्तेत असल्यामुळं त्याचा बेनिफिट सत्ता स्थापन होतं ना. भाजपला तो होणारच आहे. त्यामुळे तो दुसरा जो कोणी येणार आहे तर भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार. जे काय करायचं ते करणार ते, कारण 2.5 वर्षापूर्वी जे केलं ते त्याच्या पुढचं काही करते, पण सत्ता ठेवणार ते. काय राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल? पुन्हा भाजपची सत्ता जर आली तर अजित पवार किती जरी आमदार आले तर पुन्हा उपमुख्यमंत्री होतील हे मात्र फिक्स आहे. काहीतरी सांगत होते बाबा. सकाळीच विनोद मी ऐकला की अजित पवारांचं भविष्य काय, पुन्हा उपमुख्यमंत्री नक्की होतील ते कुठल्याही बाजूचं कुठलंही सरकार आलं तरी. मग अशी बिजले सर जे म्हणले त्या अनुषंगाने मला एक मुद्दा फक्त राहून गेला की लोकसभेच्या निवडणुका होऊन आता 5च महिने झाले आणि विधानसभेमध्ये पुन्हा काहीतरी वेगळं चित्र दिसतंय. तर या 2 मधला फरक काय आहे? तर मागच्या 1-2 महिन्यात मी जेवढं फिरून आलो त्याच्यात असं जाणवलं की लोकसभेमध्ये कोणाला पाडायचं हा चेहरा ठरलेला होता. त्याच्यामुळे मोदींच्या विरोधात जो कुठला उमेदवार असेल त्याचं बटन दाबायचं इतकं क्लिअर होतं. त्याच्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडी 31 जागा घेऊन आली, तसं विधानसभेत दिसणार नाही. बरोबर. त्याचं कारण असं आहे की लोकसभेला कुणाला पाडायचा हा चेहरा ठरला होता. विधानसभेला मला स्वतःला निवडून यायचं आहे हे आव्हान आहे, पाडायचं नाही. आता निवडून यायचं. त्याच्यामुळे निवडून येण्यासाठीची जी आव्हानं आहेत ना ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहेत आणि ती स्थानिक प्रश्नांमध्ये आहेत. म्हणून लोकसभेसारखा निकाल आता लागणार नाही असं मला वाटतंय. आणि वाढलेला टक्का जो आहे ना तो सगळ्यात जास्त परिणामकारक असेल. महायुतीला लाडक्या बहिणीसोबतच जे नवीन मतदार वाढलेले आहेत, जे पहिल्यांदाच मतदान करतायत, तर त्यांचाही फायदा होऊ शकेल असं वाटतंय. आणि हे डिसाइडिंग फॅक्टर राहतील वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये. भोसरीमध्येच एक उदाहरण बघितलं तर यावर्षी 62,000 नवीन मतदार वाढलेले आहेत. तर ते नेमके कोणाच्या बाजूने कौल देतात हे महत्वाचं ठरणार आहे. पण लाडक्या बहीण योजनेसोबत नवमतदार पण डिसाइडिंग फॅक्टर राहतील. मला एक शेवटचा पोल घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे ह्या राज्यानं गेल्या 5 वर्षामध्ये
एकदम अनपेक्षित सीएम पाहिले. म्हणजे सुरुवातीला उद्धव ठाकरे इलेक्शन आधी कोणालाच माहित नव्हते, नंतर 2.5 वर्षानंतर शिंदे सीएम होतील कोणालाच वाटलं नव्हतं. म्हणजे सगळ्याला वाटायचं फडणवीस होईल, पण गेल्या 5 वर्षात फडणवीसांना ह्या सीएमच्या खुर्चीने हुलकावणी दिली. निकालानंतर काय होईल मला सगळ्यांना क्विकमध्ये विचारायचं, काय होईल निकालानंतर फडणवीस सीएम होतील? होऊ शकते. फडणवीस होऊ शकते, पण ते असं खात्रीत नाही तो सांगतात. मी आता कालही मी बोललो होतो, आपण दोघं एकत्र काम करत असलेली बातमीदार म्हणून ही आपली 5वी निवडणूक आहे. त्याच्यामुळे 5ही निवडणुकात प्रत्येक वेळी असं वाटतं की अरे मागच्या निवडणुकीपेक्षा ही खूप टफ आहे. तर पुन्हा तसंच घडलंय आणि दिल्लीश्वर अडवतील त्यांना सीएम होण्यापासून. अडवतील असल्यापेक्षा कदाचित दिल्लीश्वरच ठरवतील. भाजपची सत्ता जरी आली तरी फडणवीस सीएम होतील ह्याची थोडीशी शक्यता कमीच आहे. भाजप आलं तर भाजप असा काही निर्णय घेणार नाही अनपेक्षित, कारण आतापर्यंत त्यांनी इलेक्शन जी लढवली तो चेहरा जो आहे तो चेहरा त्यांनी फडणवीसाच्या अंतर्गत केला, त्यामुळे ते असा एकदम बदल करण्याची शक्यता कमीच आहे. सत्ता आली तर निश्चितपणे देवेंद्र फडणवीस सीएम होतील. जर समजा नाही झालं, त्यांची लाडकी बहीण योजना आहे, त्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा उद्देश ठेवून जर त्यांना जर लाडकी बहिणीला न्याय द्यायचा असेल तर ते पंकजा मुंडेंना सीएम करतील असं वाटतं. महायुती जरी आली तरी भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. लहान पक्ष जे आहेत त्यामध्ये शिवसेना किंवा राष्ट्रवादी, माझ्या मते एकनाथ शिंदे हे परत मुख्यमंत्री असतील असं. म्हणजे दिल्लीश्वर पुन्हा फडणवीसला बाजूला टाकणार. दिल्ली स्वराज्य हातात फार नाहीये. एकनाथ शिंदे जर परत महाआघाडीकडे जायचं ठरलं तर विरोधी पक्षात राहण्यापेक्षा भाजपच्या जागा जास्त येणार ना, मग शिंदेने कुठून सीएम करणार? 144 येत नाही. या गणितात. या नाही कुठल्याच गणितात त्यांची बरं, आता 144 आपण येत असं समजू महाविकास आघाडी सत्ता आली तर सीएम कोण होणार? पटकन एका सेकंद सांग. नाही. आघाडीची सत्ता आली तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि युतीची आली तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. या दोन काँग्रेस नंबर 1 असून कसं नाही मिळणार? काँग्रेस नंबर 1 येत नाही. परत 80 आहे, 144 पाहिजेत. अंतर्गत मध्ये 80 आहेत. ते 80वर मुख्यमंत्री होत नाही. राहिलेला म्हणणार मी मुख्यमंत्री. म्हणजे सगळ्यांनी ड्रेस शिवून घेतले, त्यांचं काय काँग्रेसमधले? ड्रेस परत वापरायचे, परत नवे शिवायचे, त्याला काय ड्रेसला काय. महाविकास आघाडीची सत्ता आली तर निश्चितपणे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली जाईल आणि पुरोगामी महाराष्ट्राचं जे पहिली महिला मुख्यमंत्री करायचं स्वप्न पवार साकारते. मला राज्यातलं महिला राज चालवणारा एकमेव पत्रकार. बरोबर आहे. महाविकास आघाडी जर आता विचार केला तर आलं तर समजा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जर जास्त आली सीट तर ते सुप्रिया सुळेंना पुढे करते, कारण लाडके बहिणीमुळे जो का सगळा लाभ आता महायुती घेते तर त्यातून एक वेगळा मेसेज जाता येईल आणि त्यामुळं तो एक फॅक्टर असू शकतो. काँग्रेसचं समजा जास्त सीट आल्या तर काँग्रेसचं मुख्यमंत्री सांगणं कठीण आहे, कारण काँग्रेसची ती अशी नीती असते शेवटपर्यंत सांगणार नाही. महाविकास आघाडीचं जर सरकार आलं आणि जर काँग्रेसला जास्त जागा आली तर मला वाटतं की बाळासाहेब थोरात असतील आणि जर राष्ट्रवादी जास्त आल्या तर मग सुप्रिया सुळे असेल. माझं मत थोडंसं वेगळं आहे यांच्यापेक्षा. मगाशी बिजले सर जसं म्हणलं की महाविकास आघाडीची सत्ता आली तर उद्धव ठाकरे होऊ शकतील किंवा कदाचित एकनाथ शिंदे पण होऊ शकतील. थोडक्यात शिवसेनेचं महाविकास आघाडी एकनाथ शिंदे कुठून आली? त्या सीएमशिपच्या तर पुढचा सीएम हा थोडक्यात शिवसेनेचाच असेल असं थोडक्यात. शिवसेना इतर हा गट किंवा तो गट. सुप्रिया सुळेंपेक्षा मला वाटतं की इतर नेत्यांना जास्त संधी कदाचित याला मिळू शकेल याच्यात. उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब थोरात. म्हणजे आता बापटांनी जी हिंट दिली ना, म्हणजे इलेक्शन नंतर काही होऊ शकतं निकालानंतर. मला वाटतं हिंट पुरेशी आहे. बघूया आता 23 तारखेनंतर काय आणि कोण कशी गणितं जुळवत होते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.